ग्वाल्हेरमध्ये उच्च न्यायालयाने हे खूप महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे. काय आहे या निर्णय पती पत्नीमध्ये? पती पत्नीच्या वयामध्ये 21 वर्षाचा फरक होता. पत्नी ज्यावेळेला लहान होती त्यावेळी तिचं लग्न लागलं होतं 19व्या वर्षी. पण दोघांमध्ये इतका डिफरन्स असल्यामुळे तिला तो पती पसंत नव्हता. 21 वर्षाचा अंतर, त्याच्यामुळे दोघांमध्ये वाद व्हायला लागले. तिला त्याच्यावर राहणं अशक्य झालं. ती त्याच्याशी कायम भांडायची, खुश नव्हती. पण ह्या घटनेमध्ये पत्नीचं, जी लहान होती 19 वर्षांनी, तिचे एकाबरोबर प्रेमसंबंध होते. तिने लग्न फक्त फॉर्मॅलिटी सगळ्यांच्या मानापमानाकरता होऊ नये म्हणून केलेलं होतं आणि पुढे तिला ते राहणं शक्य नव्हतं. लग्न झालं तर तिच्या प्रियकाराबरोबर तिचे संबंध तसेच होते. तुला तिच्या प्रियकाराबरोबर जायचं होतं. तिने पतीला अनेक वेळा सांगितलं का मला माझ्या प्रियकाराबरोबर सोडून द्या, तुमच्याबरोबर मी नाखुश आहे. हे प्रकरण शेवटी हायकोर्टात गेलं. हायकोर्टात घेऊन ते प्रकरण उच्च न्यायालयात गेलं. हॅबिस कॉर्पसचा हा प्रकार होता. न्यायाधीश भूपेंद्र यादव यांनी या प्रकरणी निर्णय दिलेला आहे. पती होता अवधेश आणि प्रियकर होता अनुज. पत्नीने न्यायालयाला सांगितलं की मला त्याच्याबरोबर राहायचं नाही, मी प्रियकराबरोबरच राहील, अनुजबरोबर. शेवटी न्यायालयाने या प्रकरणाची डिटेल चौकशी केली. त्यांच्या असं लक्षात आलं, समुपदेशन केलं. डॉक्टर अंजली ज्ञाननी ग्वाल्हेरचे यांनी समुपदेशन केलं. जजनी पण समुपदेशन केलं. असं लक्षात आलं की राहू शकत नाही, याच्यावर सुखी राहू शकत नाही. न्यायालयाने काय करावं? खूप महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे. ती जी पत्नी आहे तिला तिथे शौर्य दिदी नावाचा एक प्रकार आहे, जिथं महिलांना असे म्हणून ठेवलं जातं, त्यांचं पालनपोषण केलं जातं. त्या कॅम्पमध्ये तिला 6 महिने पाठवलं. त्या समुपदेशनाच्या देखरेखीखाली ती राहील तिथे 6 महिने आणि मग ती तिचं मत परिवर्तन कराल का काय होईल. म्हणजे प्रियकराच्या ताब्यात द्यावं तिची अशी मागणी होती. पण ती पूर्ण न करता पतीकडून त्या पत्नीला काढून घेऊन शौर्य दिदीमध्ये टाकलं आणि 6 महिन्याचा कालावधी तिला दिलेला आहे. 6 महिन्यानंतर ते पुढे काय करायचं ते ठरेल. धन्यवाद. मध्य प्रदेश के ग्वालियर हाईकोर्ट से एक बेहद चौंकाने वाला और अनोखा मामला सामने आया है। दरअसल कोर्ट ने एक विवाहित महिला को उसके पति की मर्जी के खिलाफ जाकर उसके बॉयफ्रेंड यानी कि प्रेमी के साथ रहने की कानूनी अनुमति दे दी है। दरअसल पत्नी का कहना है कि पति उसके साथ दुर्व्यवहार करता है, इसलिए वो अपने प्रेमी यानी बॉयफ्रेंड के साथ रहना चाहती है। कोर्ट की ओर से महिला को समझाने की कोशिश की जाती है, काउंसलिंग की जाती है, लेकिन महिला नहीं मानती है, जिसके बाद आखिरकार कोर्ट महिला को बालिग मानते हुए प्रेमी के साथ रहने की इजाजत दे देते हैं। युवती की सुरक्षा और भविष्य की भलाई को ध्यान में रखते हुए कोर्ट ने एक विशेष व्यवस्था भी लागू की है। अगले 6 महीने के लिए 2 पुलिस कर्मियों को महिला की सुरक्षा के लिए तैनात किया गया है। आपका एक्सट्रैक्शन हो गया है, अब आपको 1 दिन तक कुछ नहीं बोलना है। 1 हफ्ते तो कुछ नहीं बोलोगे, अच्छा रहेगा। 1 महीने तक कुछ मत बोलना, 1 साल का कुछ मत बोलना। क्या हो बाबू? अरे डॉक्टर ने मना किया आपको कुछ नहीं बोलना। हो गया चलो 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 चलो। हाँ 1 साल तक आप बिना बात के रहना, कुछ नहीं बोलना, चुप चुप। चलो थैंक यू डॉक्टर, थैंक यू सो मच। मम्मी, मेरी माँ में और गंगा माँ में क्या अंतर है? बेटा, गंगा माँ हमारे पाप धोती है और हमारी माँ हमें और हमारे बाप को धोती है। अहो काय काय करायचं मी घरासाठी, काय काय करायचं. एक साडी मागितली तर नुसतं तुमचं तोंड फुगून बसता. 500 रुपये देऊ का तुला, 600 रुपये देऊ का तुला. अहो काय मागते हो मी तुमच्याकडे, काय मागते मी तुमच्याकडे. तुम्हाला काहीच वाटत नाही, माझी किंमतच नाहीये तुम्हाला. अहो बाकीच्या बायका जाऊन बघा. कुठं निघालात? बाकीच्या बायका पाहिला. सुनो जी, ये अपने पड़ोस में क्या हुआ है? उनके दरवाजे पर लोगों की भीड़ लगी हुई है, लोग लाइन से खड़े हुए हैं। मुझे नहीं पता, आप फोन करके पता करिए। हेलो भाई, क्या हुआ? तुम्हारे दरवाजे पे लोगों की लाइन कैसे लगी हुई है? सब ठीक तो है? भाई, वो जो मेरे घर कुत्ता पला हुआ था, हाँ, उसने तुम्हारी भाभी को काट लिया और तुम्हारी भाभी की मौके पे मौत हो गई है। क्या? ये तो बहुत बुरा हुआ। अच्छा भाई, हाँ, क्या 1 दिन के लिए तुम्हारा कुत्ता मिलेगा? तुम्हें क्या लगता है ये जो बाहर मेरे दरवाजे पर लोग खड़े हैं, ये क्या अफसोस के लिए